नमस्कार नमस्कार माय मॅजिकल मेंबर्स. मित्रांनो, आजपासून आपण बुक ऑडिओ सिरीज सुरू करतो आहे. बुक ऑडिओ सिरीज ज्याच्यामध्ये आपण खूप चांगले बुक्स रीड करणार आहे आणि रोज तुम्हाला हे ऑडिओ तुम्हाला ऐकायचं आहे, जेणेकरून तुमची लाईफ जी आहे ती आनंदमय होईल आणि तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म होईल आणि तुम्ही तुमचे एक नवीन व्हर्जन बनसाल. तुमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख निराशा राहणार नाही, तुम्ही आनंदी जगाल. अशा काही बुक्समधील काही पेजेस मी रोज तुमच्यासाठी इथे रीड करणार आहे. कृपया तुम्हाला ते ऑडिओ शांत चित्ताने ऐकायचे आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शक्ती, द सिक्रेट शक्ती या बुकमधील पेज नंबर 97मधील एक महत्त्वपूर्ण असा लेख. तो लेख आहे आरोग्य संदर्भात. या लेखात लेखक म्हणतो, आरोग्यदायी असणे म्हणजे नेमके काय? तर शक्ती या बुकमधील लेखक रोंडा बर्न यांनी फार इम्पॉर्टंट असं हे सिक्रेट बुक लिहिलेलं आहे आणि हे सिक्रेट्स आपल्याला माहीत नसतात. आणि हे सिक्रेट जर तुम्हाला माहिती झालं तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारची बिमारी, नैराश्य, डिप्रेशन, एन्झायटी राहणार नाही. तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया. तर लेखक म्हणत आहे, आरोग्यदायी असणे म्हणजे नेमके काय? आजारी नसणे म्हणजेच आरोग्यदायी असणे असे तुम्हाला वाटत असेल, पण आरोग्यदायी असणे म्हणजे यापेक्षा खूप काही जास्त असते. आजारी नसणे म्हणजेच आरोग्यदायी असे तुम्हाला वाटत असेल, पण आरोग्यदायी असणे म्हणजे यापेक्षा खूप काही जास्त असते. तुम्हाला जर ठीक वाटत असेल किंवा फारसे काहीच वाटत नसेल तर तुम्ही आरोग्यदायी नसता. ओके, तुम्हाला ठीक वाटत असेल किंवा फारसे काही होत नसेल पण तुम्ही आरोग्यी नसता. आरोग्यदायीची नेमकी डेफिनेशन काय आहे? तर लेखक म्हणतात, आरोग्यदायी असणे म्हणजे लहान मुलं जशी असतात तसे वाटणे. लहान मुले नेहमीच ऊर्जाने भरभरून वाहत असतात. लहान मूल बघितलं असेल आपण, लहान मुलं नेहमीच ऊर्जाने भरभरून वाहत असतात. त्यांच्या शरीरातून उत्साह सडसडत असतो आणि ते खूप लवचिक असतात. त्यांच्या हालचालीसाठी त्यांना वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही. सहजगत्या ते इथून तिथे पळत असतात. त्यांचे मने स्वच्छ असतात. त्यांना खूप छान व शांत झोप लागते. पूर्णपणे प्रसन्न मनाने ते सकाळी उठतात. प्रत्येक दिवशी त्यांना नवा उत्साह असतो. लहान मुलाकडे बघा आणि मग तुम्हाला कळेल आरोग्यदायी असणे म्हणजे काय ते. अशाच पद्धतीने तुमचे मनही हवे, तसेच प्रसन्न तुम्हालाही वाटले पाहिजे. तुम्हाला असे वाटू शकते कारण प्रेमाच्या आवेगाद्वारे खूप चांगले आरोग्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. बरोबर आहे, तुम्ही खूप ऐकलेलं आहे व्यवस्थित. प्रेमाचा आवेग, तुमच्याकडे प्रेमाचा आवेग जितका चांगला आहे तितक्या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप लवकर येतील आणि आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. म्हणून लेखकांचं असं म्हणणं आहे, प्रेमाच्या आवेगाद्वारे खूप चांगले आरोग्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कोणत्याही क्षणी काहीही तुमच्यापासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. तुम्हाला जे हवे आहे ते तुमचे असू शकते आणि ते म्हणजे खूप चांगले आरोग्य. पण त्यासाठी तुम्हाला दरवाजे खुले करावे लागतील. तुम्ही कशावर विश्वास ठेवता, तो जसा विचार हृदयात करता तसाच तो असतो. तुम्ही कशावर विश्वास ठेवता, तुमच्या हृदयामध्ये तुम्ही जसा विश्वास करता तसाच तो असतो. शहाणपणाबद्दलचे हे खूप सुंदर शब्द आहेत, पण याचा अर्थ काय? तो जसा विचार हृदयात करतो तसाच तो असतो. तुम्ही तुमच्या मनापासून जसा विचार करता तेच खरे होणार असा तुमचा विश्वास असतो. विश्वास म्हणजे केवळ अशा प्रकारचा विचार ज्याबद्दल तुमच्या मनात अत्यंत तीव्र भावना असतात. जसे बघा, लेखक काय म्हणतात, विश्वास म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल एकदम तीव्र भावना असतात. जसे मला पटकन सर्दी होते, माझे पोट पटकन खराब होते, मला वजन कमी करणे खूप कठीण जाते, मला अमुक या गोष्टीची एलर्जी आहे, मला कॉफीमुळे मला ताजेतवाने वाटते. हे सारे तुम्ही मनात असता, ते काही खरे नसते. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा तुमचे मन तयार करता तेव्हा तुमचा त्यावर विश्वास बसतो. त्यामुळे आरोपी आत असतो. तुम्ही दरवाजा बंद केलेला असतो आणि चावी फेकून दिलेली असते. त्यामुळे चर्चेसाठी मार्गाला खुला नसतो.
पण जे काही खरे आहे असे तुम्ही म्हणता तेच तुमच्यासाठी खरे बनून अस्तित्वात येते. मित्रांनो, यांचं असं म्हणायचं आहे, लेखकांना असं म्हणणं आहे की तुम्ही मनामध्ये एखाद्या गोष्टीचा विचार केला, त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ती गोष्ट तशीच्या तशी तुमच्या लाईफमध्ये व्हायला सुरुवात होते. जसे यांनी उदाहरण दिले, मला पटकन सर्दी होते. हा तुमचा एक पॅटर्न बनलेला आहे. थोडं पाणी पडलं, थोडी थंडी झाली की मला सर्दीच होते. मग तुम्हाला सर्दीच होणार. थोडंसं काही खाल्लं की पटकन माझं पोट खराब होते, तर तुमचं पोट पटकन खराब होणारच. तुम्ही नेहमी म्हणता आणि एक विश्वास मनाला देता की माझं वजन कमी करणे खूप कठीण आहे, मला अमुक गोष्टीची एलर्जी आहे, चहामुळे मला खूप ताजेतवाने वाटते. हे काही खरं नाही आहे. हा तुम्ही तुमच्यासाठीचा ठेवलेला तुमच्या मनावरचा विश्वास आहे आणि तोच पॅटर्न नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये डेव्हलप होत जातो. ओके. तुम्ही जे काही विश्वास ठेवता तेच तुम्हाला मदत करते किंवा तुम्हाला त्रास देते. तुम्ही जो काही विश्वास ठेवता तेच तुम्हाला मदत करते किंवा तुम्हाला त्रास देते. जो काही विश्वास तुम्ही व्यक्त कराल, प्रेमाचा नियम तुम्हाला तेच परत आणून देते. तुम्ही जो विश्वास व्यक्त कराल, प्रेमाचा आनंद तुम्हाला तेच आणून देईल. मी समाधानी आहे, मी आरोग्यदायी आहे, माझं हेल्थ खूप चांगलं आहे, मला कुठल्याच प्रकारची बिमारी नाही आहे, असं तुम्ही तुमच्या मनाला सांगा. तुम्हाला ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या मनामध्ये ठेवा. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी नक्कीच होतील. अनेक लोकांच्या चांगल्या आरोग्याबद्दल चांगल्या भावना असण्यापेक्षा आजाराबद्दलची भीती मनात असते. अनेक लोकांना चांगल्या आरोग्याबद्दल चांगल्या भावना असण्यापेक्षा आरोग्यदायाबद्दलची भीती मनात असते. जगात कोणत्याही आजाराला जे महत्त्व दिले जाते ते यामागे कारण असणे काही आश्चर्यजनक नाही. औषधांमध्ये एवढी प्रगती झाली तरी आजारांचे प्रमाण वाढतच आहे. याचे कारण म्हणजे लोकांच्या मनातील आजाराबद्दलची भीती. ओके. एवढ्या फार्मास्युटिकल्स कंपन्याज आहेत, एवढे ड्रग्ज आहेत, एवढे इन्व्हेन्शन झाले, खूप चांगले मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आहेत. आज कुठला पण व्हायरस पण भारतामध्ये आला, त्या व्हायरससाठी त्याला ड्रग शोधून काढायला आपले फार्मास्युटिकल R&D टीम खूप ॲक्टिवेट असते. पण एवढं असूनसुद्धा आजारांचे प्रमाण हे वाढतच आहे. याचे कारण म्हणजे काय असेल तर लोकांच्या मनातील आजारांची भीती. तुमच्या मनात आजाराबद्दल चांगल्या भावना आहेत की आजाराबद्दलची भीती? आयुष्यभर टिकणाऱ्या चांगल्या आरोग्यावर तुमचा विश्वास आहे की होणाऱ्या आजारांवर वाढत्या वयासोबत आरोग्य खालावत जाऊन आपण आजारी पडणारच असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तशाच प्रकारचे विश्वास व्यक्त कराल. मित्रांनो, लेखक म्हणतात आणि मी तुम्हाला छान प्रकारे समजून सांगितलं. आयुष्यभर टिकणाऱ्या चांगल्या आरोग्यावर तुमचा विश्वास आहे. आयुष्यभर जे आरोग्य टिकते त्यावर चांगला विश्वास आहे की होणाऱ्या आजारावर वाढत्या वयासोबत आरोग्य खालावत जाऊन आपण आजारी पडत असे तुम्हाला वाटत असेल. तुम्ही जर अशी भावना व्यक्त केली तर वाढत्या वयासोबत मी आजारी पडणार, मी आजारी होणार, मी काही आरोग्यदायी नाही आहे, मी हेल्थी नाही आहे, मी आजारी आहे, तर तसेच तुम्ही होत जाताल. मग तुम्ही किती काही ड्रग्स घ्या, कितीही मेडिसिन्स घ्या, तुम्हाला फरक पडणार नाही. कारण तुम्ही मनाच्या पॅटर्नमध्ये सांगून ठेवलेलं आहे मी बरे होणार नाही. पण एकदा तुम्ही सांगून बघा, मी बरे होणार आहे, मी हलका होणार आहे, मी चांगला आहे, माझं हेल्थ खूप चांगलं आहे. ओके. वाढत्या वयासोबत आरोग्य खालावत जाऊन आपण आजारी पडणारच असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तशाच प्रकारचे विश्वास व्यक्त करता आणि मग आकर्षणाचा नियम तुम्हाला प्रतिसाद देतो. हे काय आहे? जसं ज्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करणे, जे तुम्हाला आवडते त्या गोष्टीबद्दल प्रेम व्यक्त करा, खूप प्रेम व्यक्त करा, मग ती गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येते. तुम्ही जर निगेटिव्हिटीचा विचार करसाल, निगेटिव्हिटी बोलसाल, प्रेम व्यक्त नाही करसाल तर तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी येणार. कारण इथे आकर्षणाचा नियम लागू होतो. परिस्थिती आणि तुमचे आरोग्य व शरीराची अवस्था यांच्या स्वरूपात तो तुमच्याकडे येईल. आकर्षणाचा नियम जो आहे तो परिस्थिती, तुमचे आरोग्य, शरीराची अवस्था यांच्या स्वरूपात तो तुमच्याकडे येईल. म्हणजे तुम्ही कुठल्याही निगेटिव्हिटीचे कुठलेही ट्रेस घेतला मनामध्ये, कुठलीही निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये आली, कोणा पर्सनबद्दल असो का कुठल्या बिझनेसबद्दल असो, नोकरी संदर्भात असो, कोणाच्या बॉसबद्दल असो, कशाबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेस म्हणजे ज्याला आपण टेन्शन म्हणतो, खूप टेन्शन घेतल्याने तुमचं ऑक्सिजन लेवल कमी होते,
तुमचं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा कमी होते. आपण याच्याबद्दल सविस्तर नेक्स्ट ऑडिओ सिरीजमध्ये बघणारच आहोत. तर मित्रांनो, हे ऑडिओ सिरीज रोज आपल्याला ऐकायची आहे. मी तुम्हाला उत्तम अशी खूप चांगली माहिती, आरोग्य, तुमचं रिलेशन, तुमचं आयुष्य, लाईफ ज्याला म्हणतो आपण, त्याला तुम्ही कशाप्रकारे एक ऊर्जावान बनवू शकता, आपली लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकता नेक्स्ट लेवलमध्ये, ते मी तुम्हाला ह्या ऑडिओ सिरीजमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, ऑडिओ सिरीज कशी वाटली नक्कीच शेअर करा आणि याला जरूर ऐका. थँक्यू व्हेरी मच.